नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. वाहन मालकांनी आपापले पेपर अपडेट ठेवा. वाहनं चालवताना तुम्ही काळजी घ्या. वाहनांचा स्पीड मर्यादित ठेवा आणि आपलं लायसन हे अपडेट आहे का नाही बघा. पेपर अपडेट बघा, कारण आता परिवहन विभागात सुद्धा म्हणजे RTO विभागाकडं ही चलन पद्धत आलेली आहे. त्याच्यासाठी शासनानं प्रत्येक RTOला 2 गाड्या दिलेल्या आहेत. इंटरसेप्टी वाहन हे जवळजवळ तुम्हाला 150 मीटर तुमचं वाहन आलं की संपूर्ण कॅमेऱ्यात कैद होणार आहे. ह्याच्यातून तुम्हाला जर तुमचा सीट बेल्ट लावला नसला तरी तुम्हाला त्याच्यावरती ते टिपलं जाणार आहे. ज्याच्याकडं मोटरसायकलवरचं हेल्मेट नसेल किंवा तिसरी व्यक्ती बसली असेल तरी त्या कॅमेऱ्यातून टिपलं जाणार आहे. हे मात्र लक्षात ठेवा. आणि ते ऑनलाईन दंड आहेत. हे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्येच मेसेज येणार बघा. आणि आता सर्व वाहतूक RTO विभागांच्या गाड्या ह्या तयार झालेल्या आहेत, प्रशिक्षित झालेल्या आहेत. आता आस्ते ही वाहनंसुद्धा रस्त्यावर आता येतील बघा. विरार RTOच्या तयार आहेत, दहिसर RTOच्या तयार आहेत. म्हणजे प्रत्येक RTOला 2 गाड्या इंटरसेप्टी वाहन हे तुम्हाला दिलेले आहेत RTOना. आणि त्याच्यामुळं वाहन चालवताना आता जवळजवळ चुक्या केल्याच न पाहिजेत, नाहीतर आपणाला विनाकारण दंडाचा भुर्दंड बसणार आहे. अगदी डिवायडर क्रॉस करू नका. लिमिटमध्येच तुमची वेग मर्यादा ठेवा. अगदी मोटरसायकल चालकांनी तर हेल्मेट वापरलीच पाहिजे, नाहीतर तुम्हाला ते कॅमेरा सगळं काम करणार आहे. RTOवाले सुद्धा आता काय करणार नाही, ती गाडी रस्त्याला कुठेतरी उभा करणार आणि ती कॅमेरा टिपत राहणार आणि मग ही चलन हे जोरात बुरदुंड आपणाला बसेल. प्रत्येकानं वाहन चालवताना काळजी घ्या. वाहनाचे पेपर अपडेट ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळूनच आपणाला वाहनं चालवायची आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. आता RTOसुद्धा ई चलन हे आता चालू झालेलं आहे. ह्या गाड्या आता सगळ्यांच्या आता आस्ते बाहेर पडतील बघा सगळ्यांच्या. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा, माहिती सगळ्यांना कळून द्या.